नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आणि आज आपण परत एकदा कट ऑफ व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की त्यात काही आपल्याला बदल दिसतोय का नाही दिसणार आणि तुम्हाला सीट कशी भेटेल. तर सर्वात आधी हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल द अपकमिंग डॉक्टर्स. आता फक्त हॅपी डॉक्टर्स डे म्हणून चालणार आहे का, की तुम्हाला झाडावर चढून दिलं अपकमिंग डॉक्टर्स म्हणून असं चालणार आहे का? तर नाही. डॉक्टर समोर चिन्ह लावायसाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल, आपल्याला काहीतरी हातपाय मारावं लागेल काउन्सिलिंगमध्ये, तेव्हा कुठे आपल्याला कॉलेज भेटेल आणि तेव्हा कुठे आपण त्या कॉलेजमध्ये शिकून डॉक्टर डिग्री लावू. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर घरी बसून डॉक्टरची डिग्री भेटणार नाही आहे, घरी बसून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट येणार नाही आहे. तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला त्यासाठी एक प्रॉपर काउन्सिलिंग जॉईन करावं लागेल किंवा स्वतः काउन्सिलिंग शिकून घ्यावं लागेल. आणि पुढे जशी जशी काउन्सिलिंगमध्ये काही बदल येत असेल ते सर्व अपडेट्स तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आता आजचं आपलं अपडेट असं आहे, भरपूर इन्स्टिट्यूट्सकडनं, जे नीटचे इन्स्टिट्यूट्स आहे त्यांच्याकडनं असं ऐकण्यात आलं की आमच्या कॉलेजमधून एवढे विद्यार्थी किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमधून एवढे विद्यार्थ्यांचे मार्क्स 715 येत आहे आणि 700हून जास्त पण खूप विद्यार्थी आहे जे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहे. तर त्यांचे जेव्हा आम्ही मार्क्स काढले तेव्हा त्यांना मार्क्स खूप चांगले येत होते आणि आपण म्हणतोय की आपला जो पेपर आहे तो टफ होता. तर कोणत्या पद्धतीने 700हून जास्त मार्क्स येत आहे, तर हे आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. त्याचा आपल्या कट ऑफवर काही फ्लक्च्युएशन राहील का ते पण आपण बघणार आहे. कोणते असे रिझन्स असतात, कोणते फॅक्टर्स असतात ज्यामुळे कट ऑफ बदलतो ते बघणार आहेत, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. सर्वात आधी मी तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट सांगते की आता NTA एक नोटीस आलेली आहे जे फीज रिफंडबद्दल आहे. तर ती चेक करून घ्या. तुमची फीज रिफंड झाली नसेल तर मला कळवा, मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवेल की कसं तुमची फीज जी आहे ती रिफंड होईल, रजिस्ट्रेशन फीज. तर आता सर्वात आधी काय अपडेट आहे आजचं, की जेव्हा एका इन्स्टिट्यूटने असं सांगितलं की आमच्या इन्स्टिट्यूटमधून 700+ एवढे विद्यार्थी आहे की तुमचा जो रँक आहे तो 17 किंवा 20वर येऊ शकतो, जे 700च्या खाली मुलं आहे ते. तर म्हणजे 700+ आमच्याकडे 17 विद्यार्थी आहे असं त्यांनी घोषित केलं. प्लस ते असं सांगताय की आमच्या इथं 680 किंवा 650+ 60 किंवा 70 विद्यार्थी आहे फक्त एका इन्स्टिट्यूटमधून. आता त्यानंतर असे पण बातम्या आपल्याला ऐकायला आल्या की आमच्या असे बाकी इन्स्टिट्यूट्स पण सांगत होते की आमच्या पण इन्स्टिट्यूटमधून मुलं निघालेत, त्यांना पण 700हून जास्त मार्क्स भेटलेत आणि असं आपल्याला आता टोटल अंक दिसतोय की टोटल 32 मुलांना 700हून जास्त मार्क भेटलेले आहे. आता आपण जेव्हा म्हणतोय की हा पेपर इतका टफ होता, जेव्हा मी पण माझ्या ग्रुपला पोल टाकला, जेव्हा आमच्या टीमने नोटीस केलं, तर त्यामध्ये 5% विद्यार्थी होते जे म्हणत होते की पेपर इझी आहे. पण बाकीचे जे पूर्ण 80% स्टुडंट्स होते किंवा 60% स्टुडंट्स होते त्यांना तो पेपर खूप व्हेरी हार्डच वाटला. आणि बाकी 20% तुम्ही समजून घ्या मॉडरेट वाटला. मॉडरेट पण वाटला तरी 650 अराउंड मार्क्स जातील. पण जर जे विद्यार्थ्यांना तो पेपर इझी वाटला आहे तर तेच विद्यार्थी आहे का ज्यांना 700+ मार्क्स भेटत आहे. तर हे सर्व आपण ॲनालिसिस करूयात. तुम्ही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की फक्त इकडचे तिकडचे यूट्यूब व्हिडिओज बघू ते फॅक्च्युअल आहे का नाही ते आपल्याला माहीत राहत नाही, कितीपर्यंत ते फॅक्ट्स खरे आहेत ते आपल्याला माहिती राहत नाही. तर उगाच हे सर्व न्यूज ऐकून पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, घाबरून जाऊ नका. तुम्हाला काय करायचं आहे, डाटा बघायचा आहे. लास्ट इयरपर्यंतचा सर्व डाटा तुम्हाला बघायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की किती फ्लक्च्युएशन आतापर्यंत आलेले आहे. 2025चा कट ऑफ तुम्हाला ओपन करायचा आहे. त्यानुसार आपला हा जो 2026चा रिनेटचा कट ऑफ आहे तो राहणार आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आणि कट ऑफ कितीपर्यंत बदलेल तो मी तुम्हाला आता लेटेस्ट व्हिडिओमध्ये सांगते, कारण रोजचे आपल्याला वेगवेगळे अपडेट्स येत आहे. रिझल्टपर्यंत काय होईल हे कोणालाच माहीत नाही आहे जोपर्यंत आपली मेरिट लिस्ट येत नाही. महाराष्ट्राच्या कट ऑफवर जास्त फरक पडणार नाही, ऑल इंडिया कोटाच्या कट ऑफवर पडेल, पण महाराष्ट्राच्या कट ऑफवर इतका फरक पडेल का तर ते पण मी तुम्हाला सांगते. आता मेन म्हणजे की 2026 पेपर ॲनालिसिस हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. तर यामध्ये सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी आपल्याला दिसली होती की अशी डिफिकल्टी लेवल होती. क्वालिफाईंग मार्क्स आपले सेम राहतील, जास्त काही डिफरन्स याच्यात येणार नाही. अराउंड 150पर्यंत क्वालिफिकेशन मार्क्स राहील आणि हे OBC SC STचं पण अराउंड 125 किंवा 130+ वाले क्वालिफाय राहतील. तर तुम्हाला जर BMS वगैरे करायचं असेल तर तुम्ही अदर स्टेटला अप्लाय करू शकतात. नंतर कट ऑफ कशाने अफेक्ट होतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर कट ऑफ जो आहे तो नंबर ऑफ सीट्सने अफेक्ट होतो, नंतर नंबर ऑफ ॲप्लिकेंट्स किती होते हे, नंतर मेडिकल कॉलेजेसची किती सीट आहे ते,
आणि काउन्सिलिंग चॉईसेस, कोण कसं काउन्सिलिंग करतंय, आणि कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन. आता हे मेन 4 गोष्टी आहे की त्याच्याने कट ऑफ जो आहे तो अफेक्ट होत असतो. आपल्याला टोटल किती सीट्स आता MBBSच्या हातात आहे किंवा अदर कोर्सेसच्या हातात आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंबर ऑफ ॲप्लिकंट्स, किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला, काउन्सिलिंग चॉईसेस, कोण ऑल इंडिया कोटामध्ये उतरतंय, कोण स्टेट कोटामध्ये उतरतंय ते सर्व, आणि कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन. आता समजा तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करताय, तर OBC वाल्यांसोबतच तुम्हाला कम्पीट करायचं आहे. तुम्हाला ओपन वाल्यांसोबत कम्पीट करायची गरज राहणार नाही, कारण OBC वाल्यांना रिझर्वेशन सीट्स रिझर्वड असतात मेडिकल कॉलेजेसमध्ये, की एवढे एवढे टक्के सीट्स जे ते OBC वाल्यांनाच भेटले पाहिजे. तर तुम्ही उगाच इतर कास्टचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं टेन्शन घ्या. आता महत्त्वाचं काय की तुम्हाला सीट कशी भेटेल. तर एक गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही म्हणताय की कट ऑफ जो आहे तो वाढेल, तर मला फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जेवढे स्टुडंट्स हाय स्कोअर करतात त्याचं मिनिंग हे नाही राहत की कॉलेजचा पण कट ऑफ एकदमच जास्त वाढेल. म्हणजे समजा की 10-12 विद्यार्थ्यांनी खूप जास्त हाय स्कोअर केला, पण सर्वच विद्यार्थी तसं हाय स्कोअर करतील का? ॲव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स जास्त असतात, तर त्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स येत आहेत त्याच अकॉर्डिंग कट ऑफ जो आहे तो निघत असतो. 10-15 मुलांमुळे काही जास्त कट ऑफमध्ये फ्लक्च्युएशन दिसत नाही, आणि जर दिसेल तर टॉप कॉलेजेसमध्येच दिसेल. जे मिडल कॉलेजेस आहे, जे थर्ड टायर कॉलेजेस आहे, त्याच्यामध्ये इतका डिफरन्स आपल्याला दिसत नाही. तर मोस्ट स्टुडंट स्कोरिंग हाय इज नॉट इक्वल टू एव्हरी कॉलेजेस कट ऑफ विल जम्प ड्रॅस्टिकली. म्हणजे सर्व कॉलेज तुम्हाला कोणती ना कोणती कॉलेज तर नक्की भेटेल. नंतर टॉप कॉलेजेसचे जे कट ऑफ असतात ते थोडेफार इन्क्रीज होतात, जे मिड टायरचे ते लोअर रँकवाल्यांना पण भेटून जातात, आणि जे बाकीचे लोअर टायरवाले कॉलेजेस आहे ते त्याच्यामध्ये काही जास्त कट ऑफचा डिफरन्स आपल्याला दिसत नाही, एकदम स्लाइटली डिफरन्स दिसतो. आता काउन्सिलिंग इथं मॅटर करते. तुम्हाला कॉलेज मिळण्यासाठी इथं काउन्सिलिंग मॅटर करेल का? की जर तुम्ही म्हणताय की कट ऑफ वाढेल, तर आता समजून घ्या, खूप विद्यार्थी जे ज्यांना खूप चांगले मार्क्स असतील ते ऑल इंडिया कोटामध्ये जातील. म्हणजे काय, ते स्टेट कोटामध्ये आधी प्रेफर करणार नाही, ते ऑल इंडिया कोटामध्ये जातील. ते एम्स सारखे, जिपमर सारखे, DU सारखे, BHU सारखे कॉलेजेसला अप्लाय करतील. तर समजा त्यांची कॉम्पिटिशन आता गेली जे 700+ आहे. आता बाकीचे विद्यार्थी आहे ते बाकीचे ऑल इंडिया कोटा अदर स्टेटवाले कॉलेजेसला अप्लाय करतील जे त्यांना चांगलं वाटतंय. आता ती पण कॉम्पिटिशन गेली. नंतर काही विद्यार्थी जे ज्यांना कमी मार्क्स आहे ते डीम किंवा प्रायव्हेटसाठी अप्लाय करतील, ते पण गेले. राहिले कोणी? तुम्ही, ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. तर जे विद्यार्थी थर्ड राऊंडपर्यंत थांबतील, जे पेशन्स ठेवतील, त्यांना कोणत्या पण परिस्थितीत कॉलेज भेटेल. याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला 540+ मार्क्स आहे तर तुम्हाला आरामात थर्ड राऊंडपर्यंत कॉलेज भेटेल. तुम्ही फक्त वेट करा, तुम्ही पेशन्स ठेवा. कारण खूप वेळेस काय होतं, भरपूर विद्यार्थी असेच छाटत जातात की बाकीचे ऑल इंडिया कोटामध्ये ॲडमिशन घेऊन टाकतात, बाकीचे डीममध्ये घेऊन टाकतात, कारण त्यांना वाटतं की आपला नंबर लागणार नाही आहे. तर बाकीचे असे पण विद्यार्थी आहे ज्यांना 530, 535 मार्क्स आहे आणि ते प्रायव्हेट कॉलेज घेऊन टाकतात, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट घेऊन टाकतात. ते गव्हर्नमेंटसाठी वेट करत नाही, कारण त्यांना गॅरंटी राहत नाही की ते लोकांना भेटेल का नाही गव्हर्नमेंट कॉलेज. तर उगाच धाकधूक नको राहायला म्हणून ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन करून टाकतात, आणि एकदा ॲडमिशन झाली तर मग आपल्याला थर्ड राऊंड किंवा सेकंड राऊंडमध्ये परत ॲडमिशन काढता येत नाही. एकतर काढली तर आपण पूर्ण काउन्सिलिंगमधून बाद राहतो. तर तुम्हाला ते रूल्स पण माहिती पाहिजे पूर्ण काउन्सिलिंगचे, पूर्ण राऊंड्सचे. तर काउन्सिलिंग इतकी सोपी नाही आहे. तुम्हाला एकतर करायची स्वतःची, तर नीट समजून घ्या आणि नीट शिकून घ्या, कारण पूर्ण 5.5 वर्षांची गोष्ट तुमच्या हातात असते. फक्त 6 महिन्यांवर तुमचे पूर्ण 5.5 वर्ष डिसाईड होतात की ते कसे जातील. तर उगाच घाई करू नका. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तुमचे मार्क्स चांगले आहेत, तर शेवटपर्यंत थांबा, थर्ड राऊंडपर्यंत थांबा, पेशन्स ठेवा. सर्वांना कॉलेज भेटतं, कोणीच राहून जात नाही शेवटपर्यंत. सर्वांना काही ना काही कोर्स नक्की भेटतो. आणि असे खूप विद्यार्थी आहे जे हे सर्व सोडून ड्रॉप घेऊन टाकतात डायरेक्ट. म्हणजे काही विद्यार्थी असे पण असतात ज्यांना मार्क्स चांगले आहे पण त्यांना वाटत नाही की त्यांचा नंबर लागेल का नाही, त्यांना धाकधूक राहते. तर ते लोक काय करतात, रजिस्ट्रेशनसुद्धा करत नाही आणि डायरेक्ट ड्रॉप घेऊन टाकतात. तर आपण आपल्या मनात कोणता पण आकडा ठरवू शकत नाही की एवढे मुलं उतरतील मग माझा नंबर कुठे लागेल, कारण खूप मुलं असे या पद्धतीने डिवाईड होतात आणि उरतात तुम्ही लोक ज्यांना शेवटी सीट भेटते. त्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता पुढे काय, आता हे जे सर्व वरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते अफेक्ट करतात कशावर, स्टेट काउन्सिलिंगमध्ये. म्हणजे आपला महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे त्यावर अफेक्ट होतो. जर खूप विद्यार्थी असे छाटत चालले, असे वेगवेगळे होत आहे, तर मग आपल्या स्टेट काउन्सिलिंगचा कट ऑफ जो आहे तो नक्कीच कमी जाईल शेवटपर्यंत. आणि राऊंड 3मध्ये खूप फ्लक्च्युएशन आपल्याला भेटतं. आता मी ते पण दाखवते तुम्हाला की किती आपल्याला डिफरन्स भेटत असतो फर्स्ट राऊंडमध्ये आणि लास्ट राऊंडमध्ये. तर ते बघून तुम्हाला थोडं मोटिवेशन राहील. तर ते एक बघा, मी ते तुम्हाला शेवटी दाखवते. आधी मी तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत एक्सप्लेन करून देते. तर त्यामुळे काय होतं, स्टेट काउन्सिलिंगचा कट ऑफ जो आहे तो ऑल इंडिया कोटापेक्षा कमी जात असतो. तर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये उतरायला काहीच हरकत नाही आहे जर तुमच्याकडे डोमेसाईल असेल महाराष्ट्राचं, आणि जर तुमचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधून झालं असेल तर. या 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त शेवटपर्यंत वेट करायचं आहे, काउन्सिलिंग स्टार्ट होण्याची वेट करायची आहे, आणि ऑफिशियल मेरिट लिस्ट येऊ द्यायची आहे, ज्याला आपण काय म्हणतो SML,
स्टेट मेरिट लिस्ट आपल्याला महत्त्वाची आहे. तर महाराष्ट्राची मेरिट लिस्ट येऊ द्या, मेरिट रँक बघा, सीट मॅट्रिक्स बघा, किती चॉईसेस आपल्या हातात आहे, नंतर आपली मेरिट रँक काय ते, आपली SML काय ते, आपल्याला कॅटेगरी वाईज आपली SML काय ते, आणि आपला नंबर लागतोय का. तर एवढ्याच गोष्टी आपल्या महत्त्वाच्या. कधी क्लिअर होतील तर आपल्या फक्त SML आल्यावरच क्लिअर होतील. आता उगाच टेन्शन घेऊन फायदा नाही आहे. आपल्याला एक बेस्ट महाराष्ट्रातलं MBBS कॉलेज जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. जर तुमचा स्कोअर 540 किंवा 535 प्लस असेल तर. आता मी करते कट ऑफची गोष्ट. आता हा जो कट ऑफ आहे याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. यात थोडं पण चेंज मी केलं नाही आहे, कारण मला चेंज तुम्हाला सांगतानाच करायचं आहे, म्हणून मी आधीपासून काहीच चेंज करून ठेवलं नाही आहे. हाच कट ऑफ मी आधी पण सांगितला होता आणि आता पण सांगते, जेव्हा खूप हजारो व्हिडिओ 600+ कट ऑफवर बनलेत. तर एक्सपेक्टेड कट ऑफ आपला कॅटेगरी वाईज काय राहील, तर हा जो आहे हा मेनली ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ आपण डिस्कस करत होतो. पण आता तुम्ही महाराष्ट्राचा कट ऑफ समजून चला की हा जो आहे हा महाराष्ट्राचा कट ऑफ राहू शकतो, म्हणजे याच्यापेक्षा थोडा कमीच जाईल, 10 मार्क कमीच जाईल, तर तेवढा तुम्हाला महाराष्ट्रात नंबर लागून जाईल. पण आता ऑल इंडिया कोटाचं काय, तर ऑल इंडिया कोटामध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी असं बघण्यात आलं आहे, बाकीचे स्कोर्स बघून, बाकीचे स्टुडंट्स बघून जे 700+ स्कोर करताय, की अराउंड 545 पर्यंत जो कट ऑफ आहे किंवा 550 पर्यंत जो कट ऑफ आहे तो जाऊ शकतो. ±15 आपण ऑलरेडी लिहिलं आहे, तर +15 म्हणजे 550 पर्यंत हा जो कट ऑफ आहे तो जाऊ शकतो. आपण ऑलरेडी बरोबरच प्रिडिक्ट केलं आहे, तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर सर्वांमध्ये +15-15 करत तुम्हाला जो कट ऑफ आहे तो ऑल इंडिया कोटाचा भेटेल आणि -10 करा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा कट ऑफ भेटून जाईल. बाकी यात काहीच डिफरन्स नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवते की 2025 मध्ये काय व्हेरिएशन आपल्याला दिसलं होतं. आता तुम्हाला स्क्रीनवर ही लिस्ट दिसतच असेल, तर ही लिस्ट आपण बनवलेली नाही आहे. तर ही जी लिस्ट आहे ही गव्हर्नमेंट थ्रूच सप्लाय झालेली आहे. तर आपण यात बघूया की आता आपल्याला काय डिफरन्स दिसतोय फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये. तर हे जे GMC मुंबई टॉप कॉलेजेस आहे, तर यामध्ये आपल्याला काय कट ऑफ दिसला होता, तर फर्स्ट राऊंडमध्ये हे SC कॅटेगरी आहे. तर SC साठी फर्स्ट राऊंडमध्ये 531 मार्क्सवर कॉलेज भेटलं होतं आणि लास्ट राऊंडमध्ये 492 मार्क्सवर कॉलेज भेटलं होतं. म्हणजे तुम्ही गृहीत धरून चला की अराउंड 40 मार्काचं डिफरन्स आपल्याला या कट ऑफमध्ये दिसलं होतं. फर्स्ट राऊंडमध्ये लास्ट राऊंडपर्यंत आपल्याला 40 मार्क्सचं फ्लक्च्युएशन दिसलं होतं. जर तुमचे 40 मार्क्स पण कमी असतील तरी तुम्ही जर लास्ट राऊंडपर्यंत थांबले तर तुम्हाला कॉलेज भेटेल, कारण खूप स्टुडंट्स डिवाइड होऊन जातात. मी ऑलरेडी खूप सांगते तुम्हाला. तर तुम्हाला फक्त पेशन्स ठेवायचं आहे लास्टपर्यंत. आपण ओपनचा डिस्कस करू की ओपनचा बघा, फर्स्ट राऊंडला होता 585, सेकंड राऊंडला होता 556. किती मोठा फरक आपल्याला इथं दिसतोय. अराउंड आपल्याला ओपनमध्ये पण 30 मार्कांचा फरक दिसतोय. तर खूप मोठा डिफरन्स हा आहे. ओपन कॅटेगरीसाठी एवढा फरक आपल्याला नेहमी दिसतो फर्स्ट आणि लास्ट राऊंडमध्ये. तर तुम्हाला त्याबद्दल चिंता करायची नाही आहे. तुम्हाला आता काय करायचं आहे, लास्ट राऊंडपर्यंत वेट करायचं आहे. इकडचे तिकडचे व्हिडिओज बघायचे नाही आहे. जे लोकांवर तुम्ही ट्रस्ट करतात, जे ॲक्च्युली ट्रस्टेबल लोक आहे, जे नीट काउन्सिलिंग करतात, त्यांचेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहे आणि प्रॉपरली तुम्हाला पुरेपूर नॉलेज घ्यायचं आहे. अर्ध अपूर्ण नॉलेज तुम्हाला कुठेतरी दुसरीचकडे चुकीच्या ठिकाणी ढकलेल, म्हणून अर्ध अपूर्ण नॉलेज ठेवू नका, पूर्ण नॉलेज ठेवा. सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर स्वतःहून काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला राऊंड्सचे नियम माहिती पाहिजे, कारण एका नियमामुळे जर तुम्ही एक पण नियम टाळला तुमची काउन्सिलिंग पूर्ण बॅन होऊन जाईल. तुम्ही काउन्सिलिंगमधून बाद होऊन जाणार आणि तुम्हाला पुढे काउन्सिल करता येणार नाही. तर तुमचा 1 वर्ष गेला असाच वाया. त्यापेक्षा थोडेफार फीस एका काउन्सिलरला द्या. जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल तर हा नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. इट्स 8275518480. आता आमचे जे स्पेसिफिक सीट्स असतात, आम्ही पूर्ण खूप जास्त मुलं घेत नाही. त्यात आम्ही 1-to-1 काउन्सिलिंग करतो. आता 1-to-1 काउन्सिलिंग म्हणजे काय, आता भरपूर लोक व्हॉट्सअप चॅनलमध्ये ॲड करून टाकतात आणि तिथं जे काही अपडेट्स त्यांना द्यायचे तिथं फक्त सेंड करून देतात आणि मग स्टुडंट वाचेल नाही वाचेल तो त्याचा प्रश्न, यांचा रोल संपलाय, अशी काउन्सिलिंग होते. तर आपल्याकडे काउन्सिलिंग कशी होते, माऊली करिअर काउन्सिलिंग जे ते पूर्ण कन्फर्मेशन घेतं की तुमची काउन्सिलिंग प्रॉपर होत आहे का. आम्ही 1-to-1 काउन्सिलिंग करतो, म्हणजे आम्ही तुम्हाला इंडिव्हिज्युअली पूर्ण कॉल टू कॉल काउन्सिलिंग करू. तुमचे जे काही डाऊट्स आहेत तुम्ही कधी पण आम्हाला कॉल करून विचारू शकता. तुमच्या व्हॉट्सअपला स्पेसिफिक इंडिव्हिज्युअली आम्ही तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहे, सर्व जी लिस्ट आहे ती शेअर करत राहू आणि आम्ही एका स्टुडंटची काउन्सिलिंग करत असतो. ग्रुपमध्ये फक्त ॲड करून देत नाही. आणि शेवटपर्यंत तुमच्या कॉलेज अलॉटमेंटपर्यंत तुमची जी काउन्सिलिंग असते ती आमच्या हातात असते. सर्व आम्ही करतो. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे तर तुम्ही जळगावला पण येऊ शकता. जळगावला आपलं ऑफिस आहे, तिथं तुम्ही येऊन भेटू शकता. पण भेटायची ऑलमोस्ट काही गरज राहत नाही, सर्व ऑनलाईन मोस्टली होऊन जातं. तर तुम्हाला जर ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, कॉल करू शकतात आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते क्लिअर करून घ्या आधीच आणि नंतर तुम्हाला QR कोड सेंड केला जाईल. जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल फोनवर बोलण्याने तर मग तुम्ही ती जी फीज आहे ती पाठवू शकतात. जी फीज आहे त्याकडे जास्त बघू नका, कारण तुमचे पूर्ण 5.5 वर्ष यावरच डिपेंड राहणार आहे की तुम्ही काउन्सिलिंग कशी करताय. तर तुम्हाला त्या फीजकडे बघून काउन्सिलिंग सोडायची नाही आहे. तुम्ही ऑलरेडी लाखो इन्स्टिट्यूट्समध्ये भरलेत,
तुमच्या मुलांनी इतके मार्क आणलेच आहे, तर त्याचं पण आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही कसं त्याला सपोर्ट करताय. तर त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. आणि तुम्हाला जर मी बेस्ट सांगू तर कोणत्या तरी एक्सपर्टलाच काउन्सिलिंग द्या. जसं की आपल्याला काही आजार राहिले तर आपण डॉक्टरकडेच जातो, तसं काउन्सिलिंगसाठी पण एक्सपर्ट्स असतात. तर तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची आहे तर स्वतःहून रिस्क घेऊ नका, कारण MCC मध्ये पण आपले 2 लाख डिपॉझिट जात असतात. त्या 2 लाखपेक्षा खूप चांगलं आहे की आपली थोडीफार जी फीज आहे त्याची 0.5% तेवढी फीज आपण देऊन द्यावी काउन्सिलरला. आणि सर्व ज्या गोष्टी येते अपडेट टाईम टू टाईम आम्ही विथ अपडेट्स करत राहतात, कारण इतके शेड्यूल सोबत येऊन जातात की तुम्हाला काहीच समजणार नाही. आता तुम्ही म्हणणार की मी करेल, पण जेव्हा राऊंड 3 येतो तेव्हा आपण बिलकुलच डिस्टर्ब राहतो. आणि राऊंड 3 पर्यंत इतके न्यू अपडेट्स नोटिसेस येत राहतात की आपल्याला समजत नाही आपण कोणती वाचावी कोणती नाही. तर नेहमी रूल चेंज होत राहतात, तुम्हाला इतकं समजणार नाही. म्हणून मी सजेस्ट करेल की तुम्ही एका काउन्सिलरकडेच काउन्सिलिंग द्या. आणि माऊली करिअर काउन्सिलिंग सोबत जुळण्यासाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.